महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवारांचे प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने अर्ज दाखल। कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील कोल्हापूर, उत्तर विधानसभा मतदारसंघातून मधुरिमा राजे छत्रपती, करवीर मतदारसंघातून राहुल पी पाटील व हातकणंगले मतदारसंघातून राजूबाबा आवळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज आणि माझ्या उपस्थितीमध्ये दाखल केला। रॅलीमधील जनतेचा भरघोस प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष सहभाग महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचे संकेत देत आहेत। यावेळी माजी आमदार मालोजी राजे छत्रपती, डॉक्टर संजय डी पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार जयवंत असगावकर, आर के पवार, संजय पवार, संदीप देसाई, डॉक्टर चेतन नरके यांच्यासह गटनेते शारगंधर देशमुख, राष्ट्रवादीचे आर के पवार, शिवसेना शहर प्रमुख रवी इंगवले, सुनील मोदी, आपचे संदीप देसाई, डीजी भास्कर, अतुल दिघे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक चेतन नरके, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह दिलीप पवार, सरलाताई पाटील, बबनराव रानगे, बाबूराव कदम, बाबासाहेब देवकर, क्रांतिसिंह पवार पाटील, रघुनाथ कांबळे, इंडिया आघाडी, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे नेते, पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक सहभागी झाले होते। वेदिका न्यूज प्रतिनिधी शिवाजी चव्हाण, कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे। महायुतीचं भ्रष्ट सरकार घालवायची सुरुवात आता कोल्हापूरमधून लोकसभेला या ठिकाणी झालेली आहे। आता विधानसभेला देखील महाविकास आघाडीचं सरकार यावं या भावनेतून जनता आज रस्त्यावर उतरलेली आपण पाहिली आणि आम्हाला विश्वास आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट हा 100% असेल। एकंदरीत महाराष्ट्रात चर्चेला विषय आहे की आपला अचानक उमेदवार बदलला, त्याच्यावर अनुकूल प्रतिकूल मतं आहेत आणि कार्यकर्ते सगळे मॅच करून 20 दिवसात कसं मॅच नाही। शेवटी शहरामध्ये सामान्य माणसं आमच्या बरोबर त्या ठिकाणी आहेत आणि आम्ही उमेदवार राजू लाटकरांची जाहीर केली होती। त्यानंतर अनेक लोकांशी चर्चा केली आणि चर्चेतून थोडं आम्हीच विनंती त्या ठिकाणी केली, कारण की पूर्वी मधुरिमा राजेंची किंवा मालोजी राजेंची यामध्ये उतरण्याची इच्छा नव्हती। आम्हीच त्यांना विनंती केली की आपण यामध्ये यावं, कारण की शेवटी ही लढाई ज्या पद्धतीनं विचाराची लढाई आहे, तर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणं हे आमचं ध्येय असल्यामुळे हा निर्णय आम्ही घेतलेला आहे। साहेब, त्यांचं मत आहे आता की किमान एक विश्वासात जर घेतला असतं तर तुम्ही माघार घेतली की महाराज आमचे सुद्धा महाराज आहे, आम्हालाही त्यांनी न्याय द्यायला पाहिजे होता। जर हे झालं असतं तर निश्चितपणे माघार घेतली असती, पण तसं काय बैठकीला बोलवलं नाही। काल मी चंदगडला होतो दिवसभर, मला यायला संध्याकाळ उशीर झाला। माझी काही बैठका होण्याचा प्रयत्न होता, परंतु उद्या आम्ही नक्कीच त्यांच्यावर बैठक घेऊ। आदरणीय महाराज असतील, मी असो, मालोजी राजे असतील, आम्ही राजू लाटकरांच्यावर चर्चा करू, त्यांची समजूत काढू आणि ते निश्चितपणे आमचा प्रयत्न असेल। शेवटी आमचा कार्यकर्ता आहे, हा काय दुसऱ्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे आणि त्याची ताकद त्या ई वर्डामध्ये निश्चितपणे त्याची दखल आम्हाला घ्यावीच लागेल, कारण की गेल्या अनेक विधानसभेमध्ये, लोकसभेपासून विधानसभा असू दे, त्या 8-10 वॉर्डामधनं लीड जे काय मिळतंय ते राजू लाटकरांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्यामुळे लीड मिळतंय आणि त्यांना बेदखल करून आम्ही कुठलंही या ठिकाणी पाऊल टाकणार नाही। ते माझ्याबरोबर येतील, महाविकास आघाडी बरोबर येतील, हा आमचा प्रयत्न 100% असेल। काँग्रेसने दिलेला उमेदवार बदलण्यात आला, त्यामुळे तुमच्यासाठी ही मोठी नामुष्की असा विरोधकांनी तोलाला लावला। नाही, ठीक आहे। आता काही चर्चा होतात की मी कुठल्याच्या दबावावर ही उमेदवारी बदलणं हे पहिल्यांदा स्पष्ट करतो, कारण की 20 वर्ष मी संघर्ष केलेला आहे, त्यामुळे कुणी दबाव टाकला म्हणून ही बदलली अशातला विषय नाही। सारासार म्हणजे अनेकांशी चर्चा झाल्या, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याच्या संदर्भात काही वेगवेगळ्या घटकांशी चर्चा केली। उमेदवार सक्षम होता, परंतु निवडून येण्याच्या दृष्टीने अजून सक्षम उमेदवार देता येईल का, हा प्रयत्न आमचा झाला आणि मग निवड ही का माझी चूक मी म्हणणार नाही, परंतु त्याच्यापेक्षा सक्षम उमेदवार देऊन ही निवडणूक जिंकणं हे महाविकास आघाडी म्हणून आमचं ध्येय आहे आणि म्हणून आम्हीच स्वतःहून त्यामध्ये बदल केला। शेवटी हा निर्णय मीच घेतलेला आहे। उत्तरचं उत्तर बदललं, ठीक आहे, देखील मिळालंय, ही कोणती स्ट्रॅटेजी होती? नाही, स्ट्रॅटेजीचा भाग नाही। शेवटी राजकारणामध्ये अनेकदा परिस्थिती बदलत असते, बदललेल्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं। लोकसभेला देखील 2-3 महिन्यापूर्वी
उमेदवार कोण याची चर्चा होती. आम्ही आदरणीय महाराजांना विनंती केली आणि त्यांना उमेदवारी घ्यावी अशी आम्ही विनंती केली. राजकारणामध्ये अनेकदा वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि म्हणून त्याचा विपर्यास न करता ठीक आहे, थोडं हे पेपरबाजी वगैरे व्हायला नको पाहिजे होती हे मला मान्य आहे. कारण की काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी म्हणून ज्यांनी पेपरबाजी केली त्यांनी येऊन खाजगीत जर या गोष्टी सांगितल्या असत्या तर संयुक्ती झालं असतं. ठीक आहे, परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह या सगळ्या गोष्टी होत असतात आणि म्हणून आम्ही आणि मालोजीराजे राजू लाटकरांची उमेदवारी फायनल करताना सुद्धा आम्ही दोघांनीच ती फायनल केली होती आणि म्हणून आता थोडा संदर्भ बदलले आणि आम्ही मधुरिमा राजेंचं नाव फायनल केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, जनता आमच्यावर असणार आहे. प्रचाराला कमी वेळ आहे. दक्षिणमध्ये कसं वाटतं? दक्षिणमध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे, काही अडचण नाही. तर प्रचाराला कमी वेळ आहे. आपले स्टार प्रचारक किंवा कसं नियोजन आहे? नाही, शेवटी राज्यामध्ये एकाच वेळी मतदान होतं. लोकसभेला 7 टप्प्यात मतदान होतं, त्यामुळे अनेक नेते आले. परंतु आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, आता आज फॉर्म भरून झाल्यानंतर उद्यापासून आम्ही त्याच्या पाठीमा लागणार. कारण 3 दिवस दिवाळी आहे आणि दिवाळीनंतर मग या सगळ्या गोष्टीला रंग भरेल. उत्तरची उमेदवारी झाल्यानंतर अनेक नगरसेवकांनी नाराजी दाखवली होती, तर आता उमेदवार बदलल्यानंतर नाराजी दूर झाली आहे का? नाही, अजून माझी त्यांच्याशी चर्चा नाही. ठीक आहे, शुभेच्छा. तुम्ही साक्षीदार आहात आणि आता तुम्हीच आता फ्रंटवर आहेत, तर सगळ्या भावना तुमच्या ज्या आहेत त्या काय नेमक्या आहेत? मला आज खूप आनंद होतोय, कारण का एवढी मोठी जबाबदारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने माझ्यावर जो आज विश्वास दाखवलेला आहे आणि आज ही जबाबदारी लोकांच्यातून माझ्या नावाचा उठाव झालेला आहे आणि मी खरंच कोल्हापूरच्या, माझ्या उत्तरच्या सर्वसामान्य सर्व लोकांचे, मग ते ज्येष्ठ असू देत, माझ्या महिला असू देत किंवा माझी युवा पिढी असू देत, त्या सगळ्यांचे प्रथम मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला योग्य समजलं आणि माझ्या गळ्यामध्ये आज उमेदवारी लोक आग्रहा खातीर आज आलेली आहे आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती निश्चितपणे मी अगदी 20 दिवस पणाला अगदी हे लावून पूर्णपणे माझ्या माता भगिनी असतील सगळ्यांसाठी मी झटणार आहे. कोल्हापूर शहर उत्तरचा विकास हाच आमचा ध्यास. आज इतक्या मोठ्या शक्ती प्रदर्शनामध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहात, काय सांगता? मला खूप आनंद वाटतोय आणि सगळ्यांनी एकत्रित जे कोण काँग्रेस पक्षाचे सर्व दावेदार होते, ज्यांनी मागणी केलेली होती, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते की त्या सगळ्यांनी एकमुखाने माझं नाव सुचवलं. त्याबद्दल मी माझ्या सगळ्या सहकार्यांचे एक म्हणजे आभारी आहे. थोडं भाऊक आहात का? बाबांची आठवण येते सगळ्या त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या सर्व त्या आठवणी असतील तुमच्या बरोबर. त्यांनी कायम इतिहास वाचायला शिकवला. छत्रपती शिवाजी महाराज, ताराराणी साहेब, राजर्षी शाहू महाराज यांची कायम वाचन केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी विचार आपले जे आहेत त्यानं फार पक्के बनले आणि त्यामुळं इमोशनल तर थोडंसं वाटणारच की आज ते नाही आहेत इथं म्हणून माझ्या बरोबर, पण निश्चित त्यांची शिकवण आणि त्यांनी जे काही आम्हाला घट्टपणे उभा केलेला आहे त्यामुळं आज ह्या दिवस बघतोय असं वाटतंय. ठीक आहे, धन्यवाद, शुभेच्छा.